नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SRPF गट क्रमांक 19 कुसळगाव. तर SRPF गट क्रमांक 19 कुसळगावचा ज्या विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ लागलेला आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी SC कॅटेगरीचा कट ऑफ किती लागला, ST कॅटेगरीचा कट ऑफ किती लागला, VJ कॅटेगरीचा कट ऑफ किती लागला, NTB कॅटेगरीचा कट ऑफ किती लागला, NTC कॅटेगरीचा कट ऑफ किती लागला आहे, NTD कॅटेगरीचा कट ऑफ किती लागला, SBC कॅटेगरीचा कट ऑफ किती लागला, OBC कॅटेगरीचा कट ऑफ किती लागला, SCBC कॅटेगरीचा कट ऑफ किती लागला आहे, EWS कॅटेगरीचा कट ऑफ किती लागला आहे, ओपन कॅटेगरीचा कट ऑफ किती लागला आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सर्वसाधारणचा कट ऑफ किती लागला, खेळाडूचा कट ऑफ किती लागला, प्रकल्पग्रस्तांचा, भूकंपग्रस्तांचा, माजी सैनिकांचा, अंशकालीनचा, पोलीस पाल्यांचा, गृहरक्षक दलाचा, अनाथांचा, तर सर्व माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि या ठिकाणी टोटल ज्या जागा होत्या 83 जागा होत्या SRPF गट क्रमांक 19 कुसळगाव या ठिकाणी. ठीक आहे, तर एकाच 10 प्रमाणे या ठिकाणी विद्यार्थ्यांची लेखी परीक्षेसाठी या ठिकाणी यादी ज्या विद्यार्थी मित्रांनो आलेली आहे. ठीक आहे, तर ते संपूर्ण यादी तुम्हाला दाखवणार आहे आणि कट ऑफ किती लागला हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून SRPF भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की सर्वात अगोदर जागा किती होत्या या ठिकाणी कॅटेगरीनुसार. तर SC कॅटेगरीच्या 11 जागा होत्या, ST कॅटेगरीच्या 9 जागा होत्या, VJ कॅटेगरीची 1 जागा होत्या, NTB कॅटेगरीच्या 2 होत्या, NTC कॅटेगरीच्या 5 जागा होत्या, NTD कॅटेगरीच्या 2 जागा होत्या, SBC कॅटेगरीच्या 2 होत्या, OBC कॅटेगरीच्या 17 होत्या, SCBC कॅटेगरीच्या 7 होत्या आणि EWS कॅटेगरीच्या 7 जागा होत्या आणि ओपनच्या 20 होत्या. तर या ठिकाणी जो कट ऑफ लागला विद्यार्थी मित्रांनो, जागा तुम्ही बघू शकता सर्वसाधारणता. तर SC कॅटेगरीचा कट ऑफ लागला 50 वर, ST कॅटेगरीचा कट ऑफ लागला 51 वर, VJ कॅटेगरीचा कट ऑफ लागला 88 वर, NTB कॅटेगरीचा कट ऑफ लागला 62 वर, NTC कॅटेगरीचा कट ऑफ लागला 91 वर, NTD कॅटेगरीचा कट ऑफ लागला 90 वर, SBC कॅटेगरीचा कट ऑफ लागला 77 वर, OBC कॅटेगरीचा कट ऑफ लागला 88 वर, SCBCचा कट ऑफ लागला 90 वर, EWS कॅटेगरीचा कट ऑफ लागला 55 वर आणि ओपन कॅटेगरीचा फक्त 95 वर. तर खूपच कमी या ठिकाणी कट ऑफ लागला SRPF गट क्रमांक 19 कुसळगाव या ठिकाणी. ठीक आहे, आणि सर्वसाधारणतः हा झाला. त्याचबरोबर खेळाडूचा SCचा 73 गेला आहे, OBC कॅटेगरीचा 54 वर गेला आहे, ओपन कॅटेगरीचा 86 गेला आहे, प्रकल्पग्रस्तांचा SCचा 59 आणि OBC कॅटेगरीचा 75, SCBC त्याचबरोबर ओपनचा 93, भूकंपग्रस्तांचा OBC कॅटेगरीचा 75 वर गेला आहे, माजी सैनिकांचा 50 वर गेला ओपनचा, पोलीस पाल्यांचा 59 वर गेला ओपन कॅटेगरीचा. त्याचबरोबर अनाथांचा जो कट ऑफ आहे, तर अनाथांचा जो कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो हा 85 गेलेला आहे OBC कॅटेगरीचा. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे, तर ही लिस्ट तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो. ज्या पण विद्यार्थ्यांचा या लिस्टमध्ये नाव असेल तर तुम्ही चेक करून घ्या आपलं लिस्टमध्ये नाव आहे की नाही. तर ठीक आहे, तर सर्वच लिस्ट तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी कंटिन्यू बघा. छोटीशी लिस्ट आहे, जवळपास 800-900 कॅन्डिडेटची या ठिकाणी लिस्ट आहे वाटतं बहुतेक. तर ही झाली संपूर्ण लिस्ट. बघू शकता या ठिकाणी टोटल जे कॅन्डिडेट आहे, टोटल जे उमेदवार आहे, तर हे जवळपास या ठिकाणी टोटल 869 या ठिकाणी उमेदवार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, नोकरी लाईन मराठी. SRPF भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. तर तुम्हाला या ठिकाणी एक अंदाज लागला असेल की बा महाराष्ट्रातील आता तुम्ही कोणत्या गट क्रमांकामध्ये फॉर्म भरला, तुम्हाला सुद्धा एक अंदाज लागला आहे की कट ऑफ कशा प्रकार लागत आहे. खूप कमी कट ऑफ लागत आहे, कारण की विद्यार्थ्यांचं फिजिकल या ठिकाणी जास्त बसत नाही आणि मेन म्हणजे या ठिकाणी जागा कमी होत्या, फॉर्म कमी आले होते, त्यामुळे या ठिकाणी कट ऑफ कमी लागलेला आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.